गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण अर्धा किलो मटण बनवण्याची रेसिपी बघूयात. बघा, इकडे मी खडे मसाले घेतलेले आहेत. जिरे, दालचिनी, वेलची, जे आपल्याकडे खडे मसाले आहेत ते घेऊ. तेल घेतलेले, तेल थोडं तापले, तर तापले की नाही तेल थोडं बघू आपण. जिरे टाकू. जिरे तडतडले म्हणजे आता तेल तापले, म्हणून आपण हे खडे मसाले आपले तेलामध्ये टाकून दिलेले आहेत. हे खडे मसाले जे मी टाकलेत त्यानंतर हे थोडेसे फुलले गेले आणि त्यानंतर ना मी इथे एक बारीक कांदा कापून घेतलेला आहे उभा असा, तो मी टाकणार आहे तेलामध्ये. साधारण मी 4 मोठे कांदे घेतलेले. आता हा कांदा ना इतका एकसारखा आणि एकदम पातळ असा कसा काय चिरला गेला आहे हे तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा आपण हा कांदा तेलामध्ये चांगला परतून घेऊ. एक गृहिणी किचनमध्ये कशी मल्टिपल काम करते, पण रेसिपी ब्लॉगमध्ये तो कसं ते सगळ्यात तयार वगैरे करून ठेवतात, सगळ्या तयारी करतात आणि मग आपल्याला दाखवतात. मग गृहिणी ॲक्च्युली तिच्या स्वयंपाकघरामध्ये कशी मल्टिपल कामं एकत्र करते ते बघायला. तर मी काय केलं, इकडे माझे कांदे जे आहेत ते कसे मी कापून घेतले ते दाखवते तुम्हाला. म्हणजे ते माझं कसं पटकन काम झालेलं आहे. बटाटा भजी किसण्यासाठी घेतो ना, बटाटा भजी बनवण्यासाठी बटाटे किसण्यासाठी आपण घेतो ना, ह्याच्यावर मी ते कांदे जे आहे ना ते किसून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे काय झालं, माझे कांदे जे आहेत ते एकदम एकसारखे आणि पातळ असे छान झालेले. त्यामुळे ते इक्वली छान असे तेलावर लाल होतील, परतले जातील. म्हणजे ते कुठलाही कांदा कच्चा आणि कुठला कांदा जास्तच मग काळा पडतो किंवा लाल होतो असं नाही होणार, एकसारखं येईल. आता मी काय करणार आहे, हा जो कांदा आहे ना हा एका साईडला तेलामध्ये लाल होऊन द्यायचा आणि तोपर्यंत मी आता माझं मटण वॉश करून घेते. हे बघा, आता इकडे माझा कांदा जो आहे तो आपण परतायला ठेवला होता तेलामध्ये, हा इथे छान परतला चालला आहे. आणि मी हे जे अर्धा किलो मटण आहे हे पण वॉश करून घेतलेलं आहे स्वच्छ त्याच वेळेमध्ये. आता मी काय करते, ही जी चरबी येते ना ती ॲक्च्युली मी ना आधी नाही हे करायची, पण आता माझे फक्त मिस्टरच खाणार आहे, मी तर खाणार नाही आहे. त्याच्यामुळे मी ही चरबी वापरते. ही चरबीमुळे म्हणजे चव छान लागते, ह्याला छान तरी वगैरे सुटते. म्हणून आता ही चरबी जी आहे ना मी ती ह्या कांदा परतताना टाकते, म्हणजे त्याचं जे तेल वगैरे आहे ना ते छान सुटेल. आता आपला कांदा अजून तरी थोडा अजून लाल व्हायचा आहे, थोडासा लाल होऊ दे तोपर्यंत मी अद्रक लसूणची जी पेस्ट आहे, फ्रेश अशी अद्रक लसूणची पेस्ट मी एका साईडला मिक्सरमध्ये फिरून दे. तुम्ही बघू शकता इकडे माझा कांदा पण छान लाल होतोय, एकसारखा झालाय बघा. ठीक आहे, आणि इथे माझी अद्रक लसूणची पेस्ट तयार झाली. तर मी काय करते, आता मी काय करते, ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ना डायरेक्ट तिथे तेलामध्ये टाकण्यापेक्षा ह्या मटणाला ना छानपैकी लावून सोडून घेते. छान अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडं मीठ पण घेणार आहे, नंतर आपण चवीप्रमाणे बघू, आणि हळद. हे असं सगळं ह्या मटणाला छान असं सोडून घेते. ॲक्च्युली ना हे ना असं मिश्रण मॅरिनेट करून ठेवलं ना जर एक 8-10 तास तर आणखीन छान चव लागते. आता मला सध्या आता वेळ नाही आहे त्याच्यामुळे मी लगेचच ते करते. पण तुम्ही करताना जर तुमच्याकडे वेळ असेल तर मटणाला छानपैकी असं अद्रक लसूणची पेस्ट, हळद आणि मीठ लावून ठेवलं ना की मटणामध्ये छान ती चव होते. ते असं ते मुरतं ना मटण. आता हे छान लागलेलं आहे. आता हे मटण जे आहे ते मी तेलामध्ये
सुटून द्यायचं, झाकण मारायचं याच्यावर. बघू शकता आता एक 5 मिनिटांनी मी झाकण ठेवलेलं, झाकण आता ओपन केलं, पाणी कसं सुटलं नुसतं मटणाला. असं छान परतून घ्यायचं याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये मी मसाले टाकते. यातले लाल तिखट, जसं तुम्हाला ॲक्च्युली तिखट तुम्ही खाता ना त्या हिशोबाने तिखट, म्हणजे प्रत्येकाचा ना मसाला हा तिखट वेगवेगळं असतं, मग जसं तुम्ही खाता ना तसं टाका. हळद तर आपण टाकलेली आहे, तर हे मसाला लाल तिखट मी ह्याच्यामध्ये परतून घेते. आता ना इथे ना जिरे पूड, धणे पूड हे असं काही मसाले टाकतात, पण मी आता नाही एवढे काही मसाले वगैरे जास्त नाही टाकत, कारण की नंतर आपण जो गरम मसाला टाकतो ना, गरम मसाला टाकणार आहे मी, मटण मसाला, त्याच्यामध्ये सगळेच ॲक्च्युली मसाले जे आहेत ना ते असतात, त्यामुळे ते मसाले जास्त होतात, त्याच्यामुळे मी नाही टाकत. आता हा मसाल्याचा टाकून घेतला, हा छान परतून घेते. मसाला छान परतला गेला, बाजूबाजून तेल सुटलं. आता मी ही टोमॅटो प्युरी केली आहे, टोमॅटो प्युरी टाकते आणि हिला पण छान तेल सुटेपर्यंत परतून घेते. टोमॅटो प्युरी पण आपण छान याच्यामध्ये परतली. आता मी काय करते, तुला जेवढं तुम्हाला घट्ट हवं ना तेवढं पाणी घेते. आपण ते जे अद्रक लसूण पेस्ट जे वाटण काढले ना त्यातलंच पाणी मी याच्यामध्ये टाकते. मला जास्त एकदम ओलसरच नको आहे, कपकपीत हवं आहे, त्याच्यामुळे मी जास्त पाणी नाही टाकत. आणि आता ना ह्याला मी शिट्ट्या लावून घेते कुकरच्या. हे बघा 5 शिट्ट्या मटणाला करून घेतलेल्या आहेत आणि आता एक 10-15 मिनिटानंतर कुकर तर थंड पण झालेलं आहे. आपण झाकण उघडून बघूया मटण व्यवस्थित आपलं शिजलंय का. मस्त मटणाला तरी पण छान आलेली आहे, बघू शकता तुम्ही, मस्त. आणि बघा जास्त पण पाणी पण नव्हतं टाकलं, त्यामुळे जास्त पातळ असं नाही, बरोबर छान. मला जेवढं घट्ट पाहिजे तेवढं छान झालेलं आहे. आणि त्यातलं मटण शिजले का आपण बघूया. मटणाचं एक पीस काढून बघू आपण. हो छान शिजले मटण, पाहू शकताय बघा, मस्त शिजले, छान शिजले, एकदम छान शिजले, मस्त शिजले मटण. अशा पद्धतीने तुम्ही एकदम कमी मसाले वापरून छान असं तर्रीदार मटण असं बनवू शकता.